अतिशय बरदार खेळी याने दाखवली, चांगला खेळ दाखवलाय आणि त्याचा सन्मान केला जातोय. अतिशय चांगला खेळाचे. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर कोपरी गाव 11 कोपरी विरुद्ध लढत रंगते गावदेवी 11 बोनकोडे या टीमच्या दरम्यान. टॉस इथे जिंकलाय गावदेवी 11 बोनकोडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही टीम तर आपण पाहू शकाल स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचे चिरंजीव धीरजी देशमुख यांचं आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी होत आहे. ही मॅच आपल्याला चालू करायची आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सज्ज आहेत दोन समालोचक. नरेश ढोमे यांचा आवाज तुमच्या समोर असेल. धन्यवाद. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. मैदानाचं रणांगण आणि या रणांगणावरती सुरू असलेली स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 दुसऱ्या रजनीमध्ये तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या समेत जॉईन होतात उमेशजी म्हात्रे. स्वागत आहे उमेश. एक चांगला सामना आपल्याला इथे बघायचा आहे. मॅच इन बिटवीन कोपरी 11 वर्सेस बोनकोडे. येस, कोपरी 11 वर्सेस बोनकोडे आणि टॉस जिंकला होता बोनकोडे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी कोपरी 11च्या फलंदाज मैदानामध्ये प्रदीप आणि समीर, तर शत्रूच्या हातामध्ये चेंडू उजव्या हाताने राऊंड विकेट. पहिला चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडूवरती पहा वेगात झेप आवलाय. धावफलकावरती सुरुवात होते, अकाउंट ओपन होतोय दोन्ही संघात. एका संघाचा अर्थात कोपरी 11चं 1 धाव. या ठिकाणी मी पाहतोय कालपासून अनेक मान्यवर विशेषतः शिरूर तालुका, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातून, संगमनेर या तालुक्यातून अनेक लोक मला इथे भेटली आणि नवी मुंबईमध्ये आमच्या इकडचे खूप लोक इथे स्थायिक आहेत. यावेळेस पुढे सरसावत खेळलेला हा प्रयत्न, आकाशामध्ये चेंडू, एक टप्पा घेत सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. ज्या खेळाडूला आपण फ्रेंड्स लालबाग या संघामधून कित्येक वेळा मैदानामध्ये बघितलं आणि भेदक गोलंदाजी आणि तितकीच ताकदवान फलंदाजी ओळख असलेला खेळाडू आमच्या सर्वांचेच एक आदरणीय आणि रिस्पेक्टेबल पर्सन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वागत करतो राजेंद्र कदम सर. पुन्हा एकदा हा चेंडू आखूड टप्प्यात चेंडू होता, डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद. समीर इथे बाद होतोय. एक चौकार खेचत तीच आक्रमकता त्याने कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पहा मिस टाइम शॉट होता, टॉप एज लागला आणि चेंडू सरळ शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा या फटक्याला या ठिकाणी उपस्थित होत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय धीरजजी देशमुख साहेब, अध्यक्ष लातूर लोकसभा मतदारसंघ, युवा नेते, एक राजभिंड व्यक्तिमत्व, उमदा स्वभाव आणि तरुणांचं एक मोठं संघटन कौशल्य असलेला युवा नेता सन्माननीय धीरजजी देशमुख साहेब यांचं मंचावरती आगमन होत आहे. मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथजी भगत साहेब, ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांतजी भगत साहेब, नगरसेविका बशीबाई भगत, नगरसेविका वैजंतीताई भगत, नगरसेविका रुपालीताई भगत आणि मंचाच्या वतीने मी धीरजजी देशमुख साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. या चेंडू हातामध्ये घेतला आणि हातातून निसटला, जमिनीवरती पडला, जीवदान इथे फलंदाजाला. धाव फलकावरती जाऊ आपण. यस,
7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कोपरी 11. त्या मान्यवरांची आपण वाट बघत होतो अगदी जातकाप्रमाणे. महाराष्ट्राला तब्बल 10 वर्ष ज्यांच्या रूपानं एक कार्यक्षम मुख्यमंत्री लाभला आणि असा समर्थ वारसा लाभलेले धीरजजी देशमुख साहेब आज आपल्या सभेत उपस्थित आहेत. त्यांना देखील एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. निशांतजी भगत यांचं संघटन इथं पाहायला मिळते. हा चेंडू पास धावबाद होतोय फलंदाज. दुसरा कोपरी 11 ला बसलेला धक्का. 7 धावसंख्येवरती 8 धावसंख्येवरती दुसरा धक्का या मैदानामध्ये बसतो आहे. सुरुवात अतिशय चांगली झाली होती. एक चौकार खेचत धीराने स्पष्ट केले होते ते प्रदीप समीरनं, परंतु पुढच्या चेंडूवरती समीर बाद झाला आणि तिथून पुढे पहा अजून प्रदीपला देखील परतावं लागलं. 2 गडी बाद 8 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये, पहिलं षटक सुरू असताना. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो. www.tenniscricket.in. संतोष नाणेकर अतिशय दर्जेदार काम या ठिकाणी करतायत. या स्पर्धेला लाभलेले दर्जेदार पंच त्यांचे आपण मनापासून धन्यवाद देऊ. त्यांनी देखील आपल्या अत्युच्च दर्जाच्या कामगिरीने या स्पर्धेला एक वेगळी झळाळी दिलेली. प्रकाश झोतामध्ये असलेले सामने, नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा, नियोजन काय असतं, सूक्ष्म नियोजन करत असताना निशांतजी भगत यांनी आपल्या नेतृत्वाची कौशल्य आपल्याला मैदानामध्ये दाखवलेले आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल या ठिकाणी सुटतोय. जीवदान मिळते. मला वाटतं दुसरा झेल या षटकामध्ये सुटला. 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 झेल सुद्धा सुटलेले आहेत. यावरून गोलंदाजाने गोलंदाजी कशी केली शत्रूने पहा. अक्षरशः कोपरी 11 म्हणजे त्यांच्या शत्रूला या शत्रू नावाच्या गोलंदाजाने खिंडीत गाठलं तर कोंडीत पकडलं. अक्षरशः मैदानामध्ये एक प्रेशर क्रिएट करत असताना फक्त 9 धावा दिल्यात. 2 गडी बाद कोपरी 11. क्रिकेटचा सामना म्हटलं की प्रचंड थरार, क्रिकेटचा सामना म्हटलं की जोश आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यातही तो जर टेनिस क्रिकेटचा खेळ असेल तर आपल्या आनंदाला पारावार नसतो. प्रचंड गर्दी खेचणारा क्रिकेटचा खेळ म्हणून या खेळाकडे आपण पाहतो. नवी मुंबई, रायगड जिल्हा, भिवंडी हा जो परिसर आहे टेनिस क्रिकेटसाठी खास ओळखला जातो. अलीकडे पुण्यामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटला खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि मी या ठिकाणी नक्कीच घोषणा करेल की पुढच्या वर्षी पुणे शहरामध्ये संपूर्ण राज्यस्तरीय स्पर्धा जी प्रत्येक जिल्ह्याचा संघ तिथे रिप्रेझेंट करणार आहे. प्रत्येक धावेला 100 रुपये आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि अशा स्पर्धा खास करून व्हायला पाहिजे सातत्यानं. टेनिस क्रिकेट नक्कीच खूप मोठा होईल. यावेळेस चेंडू लॉंग ऑनला खेळलेला आहे. फेक येते सुरेख, थेट एष्ट्यांचा वेध, बोटा कशाकडे, फलंदाज बाद. डायरेक्ट एष्ट्यांवरती फेक पहा. अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 3. पडझड या ठिकाणी होताना आपण पाहतोय. योगेशला आता तंबूचा रस्ता धरावा लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु फलंदाजाने तो प्रयत्न उद्ध्वस्त, क्षेत्ररक्षकाने तो प्रयत्न उद्ध्वस्त केला आणि तो घरट्यामध्ये पोहोचण्याच्या अगोदरच त्याच्या घरावर नांगर फिरवला. फलंदाज क्रमांक 3 बाद. खरं तर असं आवेशम क्रिकेट आपल्याला बघायचं असतं. क्षणार्धात आपल्या डोळ्याची पापणी न लावते तोच असे एक क्षण आपल्याला बघायला मिळतात. आणि या क्षण पाहण्यासाठी डोळ्याची पापणी तरी का आपण पाडावी असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. कारण एका क्षणात अतिशय चांगल्या सुंदर क्षण आपल्या नजरेच्या टप्प्यातून जाऊ शकतो. सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतो लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव धीरजजी देशमुख साहेब आपल्या सभेत उपस्थित आहेत. यावेळेस पूलचा हा फटका बॅकफुटेड ड्राइव्ह आपण म्हणू शकतो. चेंडूला सरळ खेळला डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार.
सामना कधी या बाजूला झुकतो तर कधी त्या बाजूला झुकतो. एका बाजूने विकेट पडत होते तर दुसऱ्या बाजूनं चौकार देखील खेळले जात आहेत आणि दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघ ग्राउंड एक मिनिट त्या दर्जाचे संघ खेळतात आणि ज्यावेळेस अशी लढत आपल्याला बघायला मिळते त्यावेळेस नक्कीच आपले मन जिंकले जातात. राऊंड द विकेट डाग हाताने अक्रॉस द बॅट खेळायचा इथे यष्टीरक्षक यष्टीच्या पाठीमागे अगदी तयार आहे. चेंडू अडवतोय, धाव मिळणार नाही. धाव प्रभावीपणे आपण पाहतोय 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोपरी 11. यानंतर यजमान संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना दिसणार आहे. गावदेवी जुळगाव विरुद्ध जुळीनगर 11 हा सामना होणार आहे. पुन्हा एकदा एक स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑन क्षेत्ररक्षक अगदी समोर आहे. 1 धावेची अपेक्षा. चांगल्या चेंडूवरती तुम्ही सिंगल्स घ्या, खराब चेंडूचा घरपोच समाचार घ्या, चौकार षटकार खेचा, तुम्हाला धावा चांगल्या बनवता येतील आणि 4 षटकांचा सामना असेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतो जेवढी सामन्याची षटकं कमी तेवढं आक्रमक क्रिकेट मला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेबाहेर फेकून देण्याची क्षमता असलेले आपले फलंदाज नवी मुंबईमध्ये तुम्हाला इतकं मोठं पोटेन्शियल बघायला मिळालंय. या खेळाडूंनी एक कलात्मकतेचा क्रिकेटचा नवीन आविष्कार, एक नवीन तंत्र या मैदानामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. पूर्वी पुस्तकातले फटके क्रिकेटचे खेळाडू खेळायचे, पुस्तकातले तंत्र घोटून घ्यायचे फलंदाज आणि मग मैदानामध्ये ते फटके खेळायचे. परंतु अलीकडे पहा, फलंदाजांनी खेळलेले फटके पुस्तकात लिहावे लागतायत. इतकं कौशल्य क्रिकेटमध्ये यायला लागले. हा चेंडू नक्कीच हा बॉलिंग खेळला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल परंतु शक्य नाही. फलंदाज क्षेत्ररक्षक तयारीत होता परंतु त्याला थांबावं लागेल. 1 धाव मिळाली. धाव फलकावरती 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोपरी 11 षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती बनला. रविकांतच्या हातामध्ये चेंडू आहे. गडीबाद करण्यामध्ये रविकांत जरी यश आलं नसलं तरी सुद्धा फलंदाजांना त्याला अडून ठेवलेलं आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 7 धावा. धावबाद झालेला आहे फलंदाज. गोलंदाजाच्या नावावरती यश लिहिलं जात नाही. इथे अपील केलं जाते पुन्हा एकदा पंचाकडे आणि फेटाळून लावले. अप्रतिम टाकलेला चेंडू, थोडीशी फ्लाईट दिली होती चेंडूला. टप्प्यानंतर बाहेरच्या दिशेला अजून चेंडू घेऊन गेला आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. षटक संपला. 2 षटकांचा खेळ संपेल. धाव फलकावरती आहेत 16 धावा. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या अतिशय उच्च दर्जाचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. विशेष करून नवी मुंबईचा एक अतिशय गोड आणि मधुर आवाज आपल्या कानावरती येतो. कुणाल दाते सर, त्याचबरोबर एक लिजन कॉमेंटेटर्स गेली 30-31 वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षकांना खेळून ठेवणारे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे समालोचक आहेत संतोषजी म्हात्रे आणि माझ्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत उमेशजी म्हात्रे. 2 षटकांसाठी आपण त्यांच्याकडे येणार आहोत. स्वागत आहे उमेशजी. 2 षटकं संपलेली आहेत आणि 16 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. आज आपण पाहतो की थंडी पुन्हा एकदा पडायला लागलेली आहे. ड्यू फॅक्टर जाणवतो या मैदानामध्ये. चेंडू हळूहळू जड होणार आहे थोडासा आणि मोठा फटका खेळणं अवघड होणार आहे. तर येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट समोर असेल तेव्हा तो अनबिटेबल स्कोर म्हटला जाईल. उमेशजी. थँक्यू नरेश सर. थँक्यू व्हेरी मच. मोहित करतोय हा नरेश मला आवाज. उमेश सर, या स्पर्धेच्या बाबतीत तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर चर्चा केली जाते. अभिजित देशमुख यांच्याबरोबर धीरज देशमुख इथे उपस्थित झाले. त्यांच्याबरोबर चर्चा करतायत आपले दशरथजी भगत साहेब, त्यांच्याबरोबर निशांत भगत, सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी. ही स्पर्धा कुठल्या लेवलवर जाऊन पोहोचवली हे सांगितलं जातंय. एवढी मोठी स्पर्धा आपल्या समोर. थँक्यू ऑल. सामना खेळण्यासाठी तिसरे षटक सुरू होते. क्लीन बॉल. कडक मेला स्लो मोशन. सुरेख चेंडू, एक अफलातून आणि विलोभनीय चेंडू होता. बॅक ऑफ लेन डिलिव्हरी आणि इथे मात्र चेंडूला फ्लॅग होते आणि मात्र प्रयत्न फसलाय फलंदाज संपतचा आणि बघा तंबूच्या आसऱ्याला संपतला जावावं लागलंय. 5 गडीबाद झालेत, 5 झटके बॅक टू बॅक. जसं नरेश सरांनी मगाशीच म्हटलं होतं की पडझड म्हणजे जेव्हा कुठल्या तरी ऋतूला सुरुवात होते तेव्हा झाडाच्या पानाची जशी पडझड होते नरेश सर, तशी काही फलंदाजाच्या क्रममध्ये पडझड होताना दिसते. म्हणजे 5 गडीबाद झाले आणि 5 गडीबाद 4 गडीबाद झालेले आहेत कोकणी 11 संघाचे.
हलेल पण 4 गड्याच्या 60 वर आहे, 60 वर आहे, हलणार. आपण जाऊ शकतो 60 वर already. 16 धावा. तिसरं षटक मार्ग असतंय आणि दुसरा षटकातला हा विशालचा आला ब्राईटनेस. पहिला चेंडू होता. अतिशय तेज तर्रार चेंडू, फ्लाईट चेंडू आणि मात्र या फ्लाईट चेंडूला बळी मिळवला होता. एशियाला वेध घेणारा चेंडू गडी मात्र बाद झाला. चौथा गडी, खात्रा क्रमांक चौथा इथे बाद झाला. धावसंख्या 16 वर. वन मॅन शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग शॉट, बॅकअप पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट. टीम लांगा डीप स्वीपर कव्हर डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्पेअर लाईन इज द एनालिसिस फील्डिंग. तर बॉलिंग बॅकवर्ड सगळे प्रथम डाऊन द विकेट. खोलगट टप्प्याचा चेंडू त्याला कार्पेट पद्धतीने खेळून काढला आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एसटी डायरेक्ट एसटी भेटण्याचा प्रयत्न फसला. इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण आहे. बॅकअप सुरेख नव्हतं आणि बॅकअप सुरेख नसल्यामुळे इथे गच्छेचे झालेले 2 धावा एका धावाचं रूपांतरित 2 धावांमध्ये घेताना दिसतोय फलंदाज देखील. तर जबरदस्त खेळ, 4 षटकांची लढत इथे कोकरी 11 संघ आणि बोलकोडी 11. दरअसल हे दोन्ही संघ इथे खेळतात. हे नेबर संघ आहेत, म्हणजे शेजारी संघ आहेत. तर हे एकमेकांना चांगला खेळ त्यांचा निश्चित माहित आहे. म्हणजे बघूया काय घडतं या सामन्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातला हा मात्र तिसरा चेंडू आहे. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर लँड केला उजव्या एसटीच्या वरून हा टेकअप घेतला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. तर गावदेवी झुगाव आणि जुईनगर 11 जुईनगर या दोन संघाच्या संघटकांना मी विनंती आहे नाणेफेक घेण्यासाठी व्यासपीठावर. त्यानंतर तुमची लढत इथे लढली जाईल. तर विशाल आहे बॉलिंग मार्कवर तिसरे षटक मार्गस्थ. कमसिंग बॉल राईट राऊंड द विकेट. इथे एज लागून जातोय की काय प्रश्न असणार आहे. आउट आहे ना, हे लागेल ना एवढी. अपेक्षा असणाऱ्या निर्णयाची पंचांकडून जोरदार अपील आहे. बघूया या अपीलचा काय तथ्य, काय रिझल्ट, काय निर्णय ही अपेक्षा असणाऱ्या पंचांकडून. नको देऊ नको देऊ नको देऊ नको देऊ. तर बघूया धावफलकावर आपण पाहू शकतो 4 गडी बाद, धावसंख्या 18 वर आहे. जोरदार अपील होती. एक जोर कसं एक किंकाळी आली होती खेळाडूमध्ये आणि फिंगर इज अप नरेश सर. तर पंचांनी घोषित केलं हा फलंदाज मात्र बाद. 5वा गडी इथे बाद होताना दिसतोय. तंबूच्या आसऱ्याला इथे जाताना दिसतोय. इथे बॅक टू द बॅक. 5 गडी बाद जोरदार गवर आपण धावफलक पाहू शकतो. 18 धावा कोकणी 11 संघाच्या. चला जुईनगर कॅप्टन बोलवले आम्ही एक वेळा तुम्हाला. जुगाव संघ कॅप्टन तर नवीन फलंदाज येतोय खेळण्यासाठी योगेश. येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या 18 वर आहे. 5 गडी बाद 18 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा झाले धावफलकावर 18 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर योगेश येतोय. स्ट्रायकर 8 कडे आहे आणि ऑन स्ट्रायकर 1 कडे फलंदाज निलेश. नव्या मैदानाकडे पुढचा चेंडू विशाल याचा. इथे अक्रॉस बॅटने खेळलेला चेंडू जमिनीच्या समांतर चेंडू जातो. वाईडिश डीप मिड विकेटला चेंडू आडवं पर्यंत एक धाव मध्यपूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे आहे. आपल्याला एक क्लासिकल क्षेत्ररक्षण, एक जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा एक नजराणा तिथे पाहायला भेटतोय. एक धावापर्यंत रोखलं जातं. एक धाव संघासाठी आणि संघ हा 19 धाव. शांत क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट इथं खेळलं जात आहे. इथे गोलंदाजी करताना दिसतोय विशाल गोपकर. ऑफसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला, लँड केला. पंचांनी घेरला घोषित केला आणि आमच्याकडे वलन घेऊन सांगितलं हा स्क्वेअर मारा इज अ कॉलिंग व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धावले. धावसंख्या पोहोचते 20 वर.
कट कर 20 अशी धावसंख्या कोपरी 11 संघाची 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे भिरकून देण्याचा प्रयत्न मात्र फसला गेलाय. रेंज मध्ये येत नाही चेंडू आणि चेंडू जातो निर्धाव. तर बघूया 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या मात्र समाप्तीनंतर ही कोपरी 11 संघ पोहोचले 20 धावा. 5 गडी बाद 20 अशी सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये शत्रू याच्या 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये रबिकांत याने षटक टाकलं होतं. रबिकांत याच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या षटकामध्ये 7 धावा. एक विकेट त्याने मात्र बळी घेतला होता. त्याच्यानंतर तिसरं षटक विशाल याचं एक जबरदस्त स्पेल झाला म्हणलाय. एक जबरदस्त गोलंदाजी, एक आग ओढणारी गोलंदाजी विशालची. 4 धावा आणि 2 गडी बाद केले होते. तर झुगाव संघाला लास्ट बॉल असेल. झुगाव संघाचा संघटना नाणेफेक घेण्यासाठी बॅट्समॅनवर या. तर शेवटचं षटक बाकी आहे आणि बघू कोणाच्या हातामध्ये चेंडू जातोय. मयूर विकेट. सुरेख फटका इथे लांबवला. क्षेत्ररक्षण खाली आहे. बघा स्वीट टिपला. सॉफ्ट डिसमिसल. पूर्णपणे शांत झाले क्रिकेट. मैदानी शांत झाला. एक शांतता पसरलेली आहे आणि बघा 6 गडी इथे बाद झालेला आहे. 6 गडी बाद. धावसंख्या 20 अशी धावसंख्या आहे. कुठेतरी दयनीय अवस्था झालेली आहे कोपरी 11 संघाची. नरेश सर, हे नेबर संघ आहेत. कित्येक वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. कित्येक वेळा या दोन्ही संघाने एकमेकांना चारी मुंड चित केलेला आहे. कित्येक वेळेला पाणी बांधलेलं आहे. कित्येक वेळेला आसमान दाखवलेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा ठकाठका यांची गाठ पडलेली आहे. 2017 नक्कीच एक रमलेला अफलातून सामना. सुरेख फटका इथे लगवला जातो. नो माइंड स्लॅश मध्ये चेंडू 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. सरळ सीमा रेषा पलीकडे चौकार. या चौकाराची अपेक्षा होती आणि या चौकाराच्या अपेक्षेने आतुर झाले होते कोपरी 11 संघ. आणि तीच स्थिती या चौकाराने पूर्णपणे, जसा चातक पक्षी जेव्हा पावसाची वाट बघतो तसा एक अपेक्षा होती चौकाराची आणि तोच घडतं इथे. निलेश हॅलो येतोय आवाज? आपण पाहतोय हा सामना कोपरी 11 विरुद्ध बोरकुड 11 या 2 संघामध्ये रंगलेली लढत आहे. आता उमेश सरांनी आपल्यासमोर सांगितलं की हे 2 शेजारी संघ आहेत आणि शेजारी संघांमध्ये रंगलेला हा सामना आहे. हा चेंडू आकाशामध्ये 6वा गडी बाद झाला होता. अगोदर 7वा गडी सुद्धा तंबूच्या दिशेनं आता आगेकूच सुरू करेल. 7 गडी यवनाला बाद होत आहेत आणि धावफलकावरती दिसत आहेत फक्त 24 धावा. मला वाटतं धावांची जी 4 षटकांच्या सामन्यातल्या धावांची दारिद्र्य रेषा सुद्धा इथे ओलांडता आलेली नाही आतापर्यंत. 4थं षटक एव्हाना सुरू झाले. 7 गडी बाद 24 धावा. हा सामना माफक धावसंख्येवरती असेल हे एव्हाना निश्चित झालेला आहे. परंतु तुम्ही सांगितलं की शेजारी संघ आहेत. एक लक्षात ठेवा की नेहमी शेजाऱ्यांमध्ये जोरात युद्ध होतं. शेजाऱ्यांमध्ये जे युद्ध होतं ना ते पाहण्यासारखं असतं किंवा कित्येक वेळा तितकं भयानक असतं. मग ते 2 शेजारी आमच्याकडे बांधावर खूप मोठ्या शेजाऱ्यांची खूप भांडणं होतात. 2 गावांमध्ये सुद्धा तसंच परिस्थिती असते. 2 राज्यांमध्ये सुद्धा तशी परिस्थिती असते. महाराष्ट्राचा वाद सुरू आहे कर्नाटक बरोबर. आपल्याला माहिती आहे सीमावाद किंवा तामिळनाडू बरोबर पाणीवाद. असे अनेक राष्ट्रांमध्ये सुद्धा असे वाद असतात आणि देशांमध्ये तर आपल्याला सांगायला नको. भारत पाकिस्तान किंवा भारत चीन अशी अनेक युद्ध आपण नेहमी सातत्याने पाहिलेले. सीमारेषेचा वाद नेहमी पाहिलेला आहे. आणि ज्यावेळेस 2 गावांची शेजारी गावांची लढत असते ती सुद्धा तितकीच तुल्यबळ असते. क्रिकेटचं लढत मी मागाशी सांगितलं तुम्हाला, जरी प्रेमाचा लढत असते तरी युद्ध सारखं ते खेळवलं जातं आणि मैदानामध्ये तेच तुम्हाला पाहायला मिळेल. उमेश सर, तर बघा इथे थोडंसं शब्द बघतो मायक्रोफोन डेट झाला होता. तर धावा झाल्यात 2 धावा या कसोटीने पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते 28 वर. थँक्यू सर, थँक्यू. तर नेबर संघामध्ये एक जबरदस्त वक्तव्य. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं नरेश सर की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. म्हणजे दुश्मन जरी आले म्हणजे एक बऱ्याचदा असं युद्ध क्रिकेटमध्ये लढलं जातं. तर बॉलिंग सज्ज आहे मयूर. शेवटचा चेंडू मारण्याचा
सुरेश फटका चेंडू आकाशामध्ये आहे. बघूया आणि ग्रेट एफर्ट आहे, चांगला एफर्ट इथे त्याने सोडला तरी मात्र चांगला एफर्ट आहे. टीम ऑफ व्हाईट लॉकला होता क्षेत्ररक्षण आणि बघा शपलाय त्याने चेंडू अडवला. चेंडू त्याच्या हातातून निसटला जरूर, परंतु चांगला एफर्ट आहे. 2 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत. टोटल स्कोर सांगा, धावसंख्येने टार्गेट सांगा. आपण पाहतोय सामना मैदानामध्ये कोपरी 11 विरुद्ध बोरकोडे. कोपरी 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा बनवल्या आणि बोरकोडे संघासमोर 31 धावांचं आव्हान केलेलं आहे. यानंतर नक्कीच पावडरचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी येतोय. कुणाल सरांकडे स्वागत आहे. कुणाल पाहू शकाल अतिशय भव्य आयोजन करण्यात आले इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबच्या स्वर्गीय करसन सराफ भगत स्फूर्ती चषकाचं आणि आमच्या मंचावर लातूर लोकसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. मोठं कार्य आहे लातूर विभागामध्ये. बाबळगाव एक गाव आहे आणि त्या गावाच्या माध्यमातून स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्या जन्म त्या गावामध्ये झाला आणि तेव्हापासून सातत्याने बाबळगावाची सेवा करणारं हे घराणं देशमुख घराणं 26 मे 1945 ला साहेबांचा जन्म झाला आणि त्यानंतर 14 ऑगस्ट 2012 चा दिवस मात्र काळ रात्र ठरली होती. पण पाहू शकाल सातत्याने चांगलं कार्य विलासरावजी देशमुख साहेब यांनी बाबळगावच्या विकासामध्ये केलं. ते सर्वप्रथम पहिल्यांदा 1974 मध्ये ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2 वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर मी म्हणेन त्याच विभागातून त्यांनी आमदारकी लढवली आणि सातत्याने त्यांचा प्रवास या राजकारणामध्ये चालत राहिला. 13 ऑक्टोबर 1999 ला पहिल्यांदा आणि त्यानंतर 2004च्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले आणि खरोखर अतिशय चांगलं कार्य त्यांनी लातूर विभागात करून दाखवलं. त्यांचे सुपुत्र सध्या त्यांचा वारसा चालवत आहेत. तुम्ही पाहू शकाल धीरज देशमुख साहेब, राजकारणाचा वारसा विलासराव देशमुख साहेबांकडून धीरज देशमुख साहेब यांच्याकडे आला आणि ते सातत्याने युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा वारसा चालवत आहेत. एवढं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातंय लातूर विभागात बाबळगावच्या माध्यमातून आणि खरोखर त्यांच्या कार्याला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सलाम करतो. सलाम आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या कार्याला, सलाम आहे सन्माननीय धीरज देशमुख साहेब तुमच्या कार्याला. तुमचा सन्मान इथे करण्याअगोदर मला विनंती करणार आपल्या शुभेच्छा आपण टॉस करूया या मॅचचा. तर इथे टॉस करण्यासाठी 2 खेळाडू येतील. जुईनगर त्याचबरोबर गावदेवी जुगाव संघाचे कर्णधार धीरज देशमुख साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभेच्छा इथे टॉस होईल. मोठं कार्य सातत्याने लातूर विभागात पाहू शकाल. चेहऱ्यावरचं तेज धीरज देशमुख साहेबांचे आहे. तेज सर्व काही दर्शवतं. राजकारणातली ख्याती, त्याचबरोबर निशांतजी भगत यांची पोच राजकारणातली, दशरथजी भगत यांची पोच राजकारणातली कुठपर्यंत आहे याची ख्याती तुम्हाला पाहायला मिळते. कारण आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. एक मोठा वारसा चालवतात राजकारणाच्या माध्यमातून. ही ख्याती आहे निशांतजी भगत यांची, त्याचबरोबर दशरथजी भगत साहेब यांची आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून केलं जातंय. तुम्हाला विनंती करणार आपण या सामन्याचा आनंद घ्या साहेब आणि तुमचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एकदा जोरदार टाळ्या धीरज देशमुख साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय निशांत करसन भगत यांच्या वतीने. जुईनगर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यानंतर त्याचा सामना होणार आहे जुगाव गावदेवी हा संघ तुम्हाला फलंदाजीसाठी. व्हाईट वाला सांग, व्हाईट वाला संतोष. पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर हा तरुण तेजोमय चेहरा धीरज देशमुख यांचा सातत्याने राजकारणाच्या माध्यमातून देखील चांगले योगदान देत आहेत. क्रिकेटवर त्यांचं खूप प्रेम आहे असं नुकतंच आम्हाला कळलंय आणि सातत्याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जोडलेले नरेशजी ढोमे त्यांचा पण तुमच्या समोर असेल. पुण्यावरून खास करून इथे उपस्थित झालेत. तर या नरेशजी ढोमे साहेब तुमचं हार्दिक स्वागत.
धन्यवाद कुणाल सर. आपण या ठिकाणी पाहत आहोत की आज धीरजजी देशमुख साहेब आपल्या समेत आहेत. लातूर लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. तर निशांतजी भगत साहेब हे ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. या युवकांच्या हातामध्ये आज समाजाची सूत्र येत आहेत आणि आपल्या दैदिप्यमान नेतृत्वाने स्कोर कॉन्सन्ट्रेट टू मॅच ऑल्सो अंपायर्स सामना सुरू होतोय आणि पहा एका गडगोर संघर्षाला इथे प्रारंभ होणार आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पूलचा हा फटका जमिनीचा समांतर खेळायचं कार्पेट ड्राईव्ह चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आडवेल तोपर्यंत एक धाव आणि धाव फलकाला सुरुवात झाली. आपण पाहतोय विलासरावजी देशमुख साहेब यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. देशमुख साहेबांचा प्रवास कुणालने आपल्या समोर मांडला. गावापासून ते मंत्रालयापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे खास संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या खुशीतून हा एक दीप्यमान तेजस्वी कार्यकर्ते असलेले नेता या महाराष्ट्राला लाभला. हे महाराष्ट्राचे भाग्य. 1980 साली पहिल्यांदा ज्यावेळेस आमदार झाले त्या अगोदर जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, बाभळगावचे सरपंच अशी पदं त्यांनी भूषवली आणि आमदार झाल्यानंतर 2 वर्षातच 1982 साली त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्री पद मिळालं. ग्रामविकास खातं, गृह खातं, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्र शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती, जनसंपर्क या खात्यांची मंत्रिपद दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी भूषवलेले आहेत. 1986 पासून 95 या कालखंडामध्ये कॅबिनेट मंत्री. हा प्रयत्न पहा डान्सिंग डाऊन द विकेट आपण म्हणतो या फटक्याला. फलंदाज जणू काही नाचत पुढे आला गोलंदाजाच्या वरती डाऊन आणि त्याने हा चांगला फटका खेळला होता लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूवरती आला. पहिलं षटक चालू असताना 4 धावा. अनेक खात्यांची मंत्रिपद स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी लेया सांभाळली आणि त्या खात्यांमध्ये अतिशय दर्जेदार काम केलं. कॅबिनेट मंत्रिपद संपादना ग्रामविकास मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण आणि तंत्र शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, परिवहन, संसदीय कार्यमंत्री अशा अनेक खात्यांचा कारभार समर्थपणे सांभाळणारे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आपल्याला नक्कीच आदर्श होत आहे. पहा मैदानामध्ये फलंदाज बाद होते. येथे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017चं आयोजन असं उत्कृष्ट आयोजन इथं नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय दशरथजी भगत साहेब आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय निशांत भगत साहेब यांच्या प्रयत्नातून हा असा रजनीचं इथं आयोजन केलेलं आहे. या क्रिकेट रजनीच्या माध्यमातून खेळाचं तर इथं प्रदर्शन होतं पण माननीय दशरथ भगत साहेब यांच्या पाठीमागे एक सामाजिक सुद्धा दृष्टिकोन असतो. मागच्या वर्षी सुद्धा इथे मोखाडा येथील काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्या माध्यमातून एक समाजाला एक बोध, एक समाजाला एक याच्यात एक संदेश देण्याचा माननीय दशरथजी भगत साहेब नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांचं म्हणणं की आपण काही समाजाला देण्याला लागतो तर या माध्यमातून या क्रिकेटच्या माध्यमातून का होईना आपण ते देऊ शकतो आणि ते दरवर्षी या माध्यमातून देत असतात. यशांचा वेध घेतला प्रश्नपत्राकडे आणि उत्तर अजून अपेक्षित आहे. नक्कीच नाकारले. सर्वांचं लक्ष पंचांकडे लागलं होतं. यामुळे पंचांना त्रासाला हृदय माणूस असं म्हणतात. पुन्हा एकदा तसेच इथं इच्छापूर्ती सामाजिक संस्था ज्याचे अध्यक्ष आहेत माननीय निशांतजी भगत साहेब हे सुद्धा इच्छापूर्ती या मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये विविध असे समाजोपयोगी कार्यक्रम त्यांचे चालू असतात. केवळ हा क्रिकेट किंवा खेळ हा उद्देश त्यांच्या डोक्यामध्ये नसतोय. या राजकारणामध्ये उतरल्यापासून या माध्यमातून समाजाला जे देणं लागतंय ते देत असतात. इथे वाशी गावात किंवा वाशी गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इच्छापूर्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर,
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप इथे निशांतजी भगत साहेब आणि माननीय दर्शनजी भगत साहेब नेहमीच करत असतात आणि या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा समाजाला काही चांगला संदेश देण्याचा ते या माध्यमातून प्रयत्न करत असतात. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो की दशरथजी भगत साहेब आणि निशांतजी भगत साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वाकडे बघितलं आपल्याला तर लक्षात येईल की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी काय असते. सतत प्रसन्न चेहरा, हसतमुख चेहऱ्यानं नागरिकांच्या प्रत्येक समस्येला वाचा फोडताना त्यांना दिलासा देणारं एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आपण निशांतजी भगत साहेब यांच्याकडे पाहतो आणि निशांतजी भगत साहेब यांच्यावरती सातत्यानं मार्गदर्शनाची आणि कौतुकाची थाप टाकणारे भगत साहेब हे देखील आपल्या कल्पक अशा नेतृत्वाच्या जोरावरती वाशी आणि परिसराचा कायापालट करतायत. काँग्रेसच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष विचारांना बरोबर घेऊन ते सर्व समाजाला एकत्रित आणतायत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. स्क्वेअरकटचा हा चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे हडबडला आणि चेंडू सीमारेषा पार, बंदुकीतून सुटलेली गोळी सीमारेषा चिरून फोडून बरोबर धावफलकावरती 9 धावा. पहिलं षटक एव्हाना संपलं होतं, दुसरं षटक सुरू झालं होतं आणि पहिल्याच चेंडूवरती हा खणखणीत प्रहार आपल्याला बघायला मिळाला. हा चौकार. धावफलकावरती 9 धावा विजयासाठी फक्त. हॅलो, टीम कुठली आहे? टीम मिथून तुमचा संघ खूप आतमध्ये आहे. संपूर्ण विनंती करतोय आयोजकांच्या वतीने तुम्हाला तुम्ही संयोजक या स्पर्धेचे थोडं अजून मागे जा. उत्तर देत असताना दुसरं षटक चालू असताना धावफलकावरती 9 धावा. आपण पाहिलं होतं की हा लो स्कोर मॅच आहे, कमी धावसंख्येवरती रंगलेला हा सामना आहे. क्रिकेटमध्ये असे सामने देखील रंगतात. या अगोदर या मैदानामध्ये या क्षणांचा अनुभव आपण घेतलेला आहे. फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे सुमित आणि नॉन स्ट्राईक एंडला चेतन. शत्रू मात्र पहिल्याच षटकामध्ये बाद झालेला आपण पाहिला. हा एक सुंदर आखूड टप्प्याच्या चेंडूचा सोडून दिला यष्टिरक्षकासाठी. निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू सुद्धा सामन्यामध्ये खूप काही परिवर्तन आणू शकतो किंवा सामन्याला कलाटणी देऊ शकतो. निर्धाव चेंडू सुद्धा सामन्याचं गणित, विजयाचं आणि पराभवाचं गणित ठरवतात हे आपल्याला एवढा लक्षात आलं असेल. हा चेंडू गोलंदाज फाईव्ह. यष्टिरक्षक बॅटिंग करतो, फलंदाज तिथे बाजूला वाईड चेंडूचा इशारा आणि धावफलकावरती 2 धावा मिळणार आहेत. धावफलकावरती 11 धावा. ज्यावेळेस तुमच्या हातात धावा कमी असतात खर्च करायला, त्यावेळेस अशा मुक्त असताना आपण खर्च करू शकत नाही. पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक एव्हाना सुरू झाले, 11 धावा आणि असं असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना नेणं हे खूप महत्त्वाचं राहील माझ्या मते. 31 धावांची गरज आहे. 1 तारखेला हातात आला, 10 तारखेपर्यंत त्याने काही निम्मा अर्धा पगार संपून टाकला तर उरलेल्या हाताने धावा वाटल्या जात आहेत. खेरापती सारख्या चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. 15 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. 15 अशा परिस्थितीमध्ये विजयासाठी अजून 16 धावांची गरज आहे. पहिल्या काही दिवसांमध्ये कारकून पगार खर्च करून टाकतो, परंतु नंतरच्या 20 दिवस त्याला जी काटकसर करावी लागते तशी काटकसर इथे करायची गरज आहे. ती कोपरी 11ला. त्यांच्याकडे फक्त 31 धावा आहेत. तर बोनकोडे संघ सुरुवात मात्र झकास करतोय, अतिशय चांगली सुरुवात. फलंदाज चेतन आणि सुमित मैदानामध्ये खेळतात. दोघांनी एक चौकार खेळलेला आहे आणि आपलं योगदान सामन्यामध्ये दिलेलं आहे. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. वसीम ऑन बॉलिंग मार्क. या षटकामध्ये तो महागडा ठरलाय. तब्बल 10 धावा वसीमने खर्च केल्यात. तोच वसीम गोलंदाजी मार्क वरती. फहीम माफ करा, फहीम गोलंदाजी मार्क वरती. एक उंचापुरा गोलंदाज आहे, परंतु फलंदाजांवरती तितकं नियंत्रण त्याला ठेवता आलं नाही. विशेष करून एक स्क्वेअर कट आपण बघितला आणि दुसरा जो लेट कट बघितला, गली आणि पॉइंटच्या मधोमध चेंडू सीमारेषे बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने निघून गेला होता. राऊंड विकेट टाकला. हा चेंडू आकाशामध्ये पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पार. दुसरा धक्का. गरज होती या ठिकाणी विकेटचे. ब्रेक थ्रू 5 ने मिळून दिला. तो बोनकोडे कोपरी 11 संघाला, बोनकोडे 11 संघाला बसलेला दुसरा धक्का. 2 गडी बाद, 15 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना बोनकोडे 11. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे पहिल्या फेरीचा, आजच्या रात्रीतला.
तर यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होणार आहे एम ए जुईनगर विरुद्ध जुहगाव असा सामना आहे. गावदेवी जुहगाव विरुद्ध जुईनगर 11. जुईनगर संघ टॉस जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गावदेवी जुहगाव संघाला त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. यानंतर तो सामना आपल्याला बघायचा आहे, परंतु हा सामना नक्कीच आपल्या अंगावरती रोमांच निर्माण करणार आहे, शहारी निर्माण करणार आहे. कळलं पाहिजे, तू आला तिकडे बॅटरी करून बोलो का चुकतो बाबूला बोलो. फईमचा चेंडू, पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत नवीन फलंदाज मैदानामध्ये असणार आहे मंदार. ऑन स्ट्राइक चेतन बाजूला 5 धावसंख्येवरती एक चौकार त्यांनी खेळला आपल्या संघासाठी. सुमित नॉन स्ट्राइकिंगला खेळतोय 5 धावसंख्येवरती, तर मंदार पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत डाव्या हाताने राऊंड विकेट. बाहेरची कळ चेंडूने घेतली. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक पाहिजे इथे यष्टा तर उद्ध्वस्त केल्यात. प्रश्न पंचाकडे उत्तर नाकारलंय. आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये जे बदललेलं चित्र आहे किंवा जे बदल झालेले आहेत, अगदी इलेक्ट्रॉनिक बेल्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्पर्श केल्यानंतर बेल्स मध्ये लाईट ऑन होते आणि पंचांच्या पूर्ण लक्षात स्टम्प्स मध्ये सुद्धा एलईडी स्टम्प्स आणि एलईडी बेल्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. कारण बदल खूप महत्वाचा असतो. आपण पाहतो की काळाय तस्मय नावा हे संस्कृत लेखक भरतूर हरीने म्हटलेलं आहे. काळानुसार बदललं पाहिजे, जो बदलला नाही तो नष्ट झालाय. हा चेंडू फुल टॉस, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एका सोप्या चेंडूवरती एक बळी फळी या ठिकाणी टिपतोय पहिल्या षटकामध्ये आणि फईमनं 2 बळी या षटकामध्ये मिळवले. 2 षटकांचा खेळ संपला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झालेली. 15 धावा, 2 षटकं संपली. 3 गडी बाद होत आहेत, तर उरलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. काही चौकार खेळल्यानंतर सामना पुन्हा एकदा कोपरी 11च्या बाजूला, बोरकुड 11च्या बाजूला झुकला होता, तर 2 बळी लागोपाठ घेत फईमनं पुन्हा एकदा सामना कोपरी 11च्या बाजूला झुकला. हे नक्कीच आपल्याला सांगावं लागेल. खेळामध्ये जे बदल केलेले आहेत, खरं तर आयोजक निशांतजी भगत आणि दशरथजी भगत या दोन्ही मान्यवरांचं आपण खरं अभिनंदन करूयात. क्रिकेटला अधिक आकर्षक करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी त्यांनी या स्पर्धेमध्ये आणलेल्या आहेत. त्यामध्ये आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा जगभर चाहत्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. tenniscricket.in वरती तुम्ही जाऊ शकता किंवा युट्यूबवर tenniscricket.in तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला हा चॅनल दिसेल. सबस्क्राईब करा tenniscricket.in युट्यूबवरती. तुम्हाला सातत्याने या स्पर्धेच्या नोटिफिकेशन मिळतील आणि युट्यूबवरती तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. बदल खूप महत्त्वाचा आहे. कुठेही आपल्याला माहीत असेल, नोकिया मोबाईल काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये होता. आज नोकिया दिसत नाही, कारण ते बदललेल्या काळामध्ये स्वतःमध्ये बदल घेऊ शकले नाहीत. अँबॅसेडर कार पूर्वी तुम्हाला रस्त्यावरती सहजपणे धावताना दिसायची, आज कुठेच दिसत नाही. कोडॅक कॅमेरा तुम्ही पहा, एकेकाळी कोडॅक शिवाय दुसरा कॅमेरा दिसत नव्हता. आज कोडॅक कॅमेरा मार्केटमध्ये दिसत नाही. HMT घड्याळ आज मार्केटमध्ये दिसत नाही. यांच्यावरती ही वेळ का आली? त्यांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केला नाही. क्रिकेट सातत्याने बदलतोय आणि त्यामुळे क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू, 15 धावांची गरज पुढच्या 2 षटकांसाठी आपल्या समोर येणार आहेत. उमेश म्हात्रे स्वागत आहे. थँक्यू महेश सर. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 15 धावांची. तर पहिला चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू, निर्धार चेंडू डॉट बॉल. तर पुन्हा जातो बॉलिंग मार्कर सुमित. सुरेख आपला ब्युटिफुल मॅग्निफिसेंट डिलिव्हरी आहे. सुरेख चेंडू होता. टप्पा पिचिंग झालाय. आउटसाइड ऑफ स्टंपला स्पर्श झाल्यानंतर लँड केला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. सुरेख उचली, हा पण उचली घेणारा चेंडू होता आणि बाकीचं काम तमाम केलं होतं एसटी रक्षकाने ग्रिप केलं होतं. डॉट बॉल. सुरेख शॉट इथे मात्र आकाशामध्ये चेंडू आणि चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक गडी मात्र बाद होते. दाखव रिप्ले दाखवायचा. बॉल बघा. विशाल परतलाय बॅक टू द पॅव्हिलियन. तबूच्या आसऱ्याला खरोखरच एक रोम हर्षक असा, एक उत्कंठा वर्धक असा सामना आहे. बघा, सामना पूर्णपणे खिशामध्ये होता बोरकुडे संघाचा. रिप्ले बघू शकता आपण. सुरेख झेल टिपलाय, पूर्णपणे बॉटम हँडचा वापर आणि मात्र झाला नाही. आणि बघा, मिस टायमिंग झाला. चेंडू हवेत गेला, उंची जास्त झाली चेंडूला आणि लांबी मात्र थोडीशी कमी झाली. डीप लॉंगरला हा झेल टिपला.
आणि मात्र गडी बाद झाला विशाल. 15 या आकड्यावर 3 गडी इथे बाद झालेले आहेत. तर येणारे चेंडू असतील 9 आवश्यक असतील सामना जिंकण्यासाठी 16 धावांची. कुठं सामना होता आणि कुठं सामना गेला असं म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे क्रिकेट इज अनसर्टनली गेम ऑफ चान्स का म्हटलं जातं हे जिवंत उदाहरण आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय तेज तर्रार चेंडू होता. बघा गुडनेस स्पॉटच्या 1 फूट अगोदर चेंडू लागला आणि बघा तो एसटी रक्षकाच्या म्हणजे फलंदाजाच्या छातीवरून उधळून लावला आणि बाकीचं काम इथं एसटी रक्षकाने केलं. सुरेख खेळ ते 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. विकेट सुरेख बॅटची बघा चेंडू फिरला जातोय आणि बघा चेंडू मात्र सरळ छेद करून जातो. पॉइंट क्षेत्रामध्ये टीम खडखडला मात्र 2 धावांची मात्र बॅकअप चालला नाही. बघा कसा गलफानपणा कामास येतोय. वारंवार गजाच्या क्षेत्ररक्षण केलं जातं या कोपरी संघाच्या माध्यमातून. मंडळीचे आमदार सर्वपणे प्रशांत ठाकूर साहेब यांचा आगमन आपल्या हार्दिक परेश ठाकूर साहेब यांचा आगमन आपल्या हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. परेश ठाकूर साहेब एक भव्य दिव्य स्पर्धा इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने स्वर्गीय कर्सन सीताराम भगत स्मृती चषक 2017 हे पर्व आपल्या समोर आणि आज या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. दुसऱ्या रजनीमध्ये अतिशय रोमांचक सामने तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातात आणि आमच्या मंचावर अनेक दिग्गज असे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. परेश ठाकूर साहेब नुकतंच यांचं आगमन झालं या स्पर्धेसाठी. तुमचं निशांत कर्सन भगत साहेब यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे 13 धावांची. जबरदस्त सामना, एक उत्कंठा, एक काळजाचा ठोका इथे होणारा सामना. टायमिंग मिस केला चेंडू मात्र जातो टेबल लागला इथे फिट होतो तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 19 धावा या धावफलकावर लागतात. 4 गडी इथे बाद झालेले आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा नरेश सर. आणि आपण समीकरण नव्याने म्हणूया. शेवटचा षटक बाकी आहे म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता आहे 11 धावांची. म्हणजे काय मत असेल नरेश सर या इक्वेशन या एका वेळेस अतिशय मजबूत संघ होता तो बोनकडे 11 परंतु मध्येच वसीमला लागोपाठचे 2 गडी बाद करत जबरदस्त हॅट्रिक दिले आणि बोनकडे षटक पडला गेला. स्वप्नीलला पुढचं षटक चांगलं टाकताना 4 धावा फक्त दिल्यात आणि अजूनच अडचणीमध्ये भर निर्माण केली. तर अशी परिस्थिती आपण पाहतो कोणत्याही संघाच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते. आकाशात उंच भरारी घेणारा गरुड सुद्धा पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवरती येतो म्हणजे तो त्याचा पराभव नसतो. तर पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी त्याची तयारी असते. एका चांगल्या स्थितीतून थोड्याशा अडचणीमध्ये आज हा संघ दिसतोय तरी सुद्धा पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी बोनकडे 11 तयार होईल. आज काँग्रेस देखील त्या परिस्थितीतून जाते. परंतु मला खात्री आहे निशांतजी भगत साहेब आणि धीरजजी देशमुख साहेबांच्या युवकांच्या हातामध्ये जर पक्षाची सूत्र येणार असतील, नेतृत्व येणार असेल तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अशीच भरारी घेऊ शकतो आणि हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. उमेशजी 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. तर सुवर्ण संधी असेल प्रत्येक फलंदाजाला. कोणीही फलंदाज षटकार मारेल तर रोनक नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस रूपी दान इथे दिलं जाईल. सुरेख मात्र टायमिंग मिस झाला आणि चेंडू बघा गोलंदाजाच्या पाठीमागे पिसावतोय. 1 धाव मात्र इथे घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला होता परंतु इथे रोखलं जाते या स्ट्रायकर एजच्या फलंदाजाकडून. 1 धाव भेटते. संघाचा धावफलक हलता होतोय. 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये बोनकडे 11 संघ. तर 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 11 धावांची. तर कुठल्याही फलंदाजाला एक चालून संधी आलेली आहे. रोनक नाईकच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला इथं बक्षीस झालेलं आहे. तर बॉलिंग मार्कवर सज्ज आहे कल्पेश.
Brighton for the wicket side straight into the line. दुसरे चेंडू ऑफसाइड आउटसाइड ऑफसाइडला पिचला लाईक तो पंचांनी घोषित केलं त्याचा स्ट्रेट मारा वाईट बॉल बघा आधी धावा किती कमी आहे आणि तिथे बोनस पॉइंट जातोय कोकणी संघाच्या माध्यमातून तर आता समीकरण चेंज झाले बदल झाले समीकरणामध्ये 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावा इथे मात्र सफल झाला होता आणि अपेक्षा होती त्या फलंदाजाची चेंडू मात्र कुठेतरी जाईल परंतु तसं काही घडलं नाही आणि बघा तो प्रयत्न केला खेळण्याचा आणि बघा इथे प्रयत्न मात्र फसला गेला आणि चेंडू मात्र निर्धाव झाले तर इक्वेशन आता बदललेलं आहे समीकरण बदलले 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे लो स्कोरिंगला कसं केलं कसं वरचढ करायचं हे जिवंत उदाहरण या क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते 31 धावांचं एक माफक असं आव्हान होतं आणि 31 धावांना किती वरचढ ठरतोय कोकणी संघ निश्चित आपल्याला पाहायला भेटेल सूर्य किती कॅप्टनला लावलेला आहे स्क्वेअर कटलेला चेंडूला पॉइंट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू धावा झाला आणि बघा चेंडू फेक इथे वाईट दिशा आलेली आहे आणि चेंडू फेक इथे येता त्याने तेज रनिंग बिटवीन या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत 3 चेंडू आणि 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी उमेश बघा हा सामना की रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे 3 चेंडू 8 धावा तर 31 धावांचं माफक आव्हान होतं परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली मेहनत केलेले कष्ट जिद्द साहसाने क्रिकेटच्या जोरावर अशी युद्ध जिंकता येतात हे क्षेत्ररक्षण करणारा संघ बोनकोडे कोपरी 11 आपल्याला दाखवून दिले कल्पेश सूर्यकडे दुसरी धावाचा प्रयत्न होता परंतु थांबवलं जातं इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून तर शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 7 धावा बरोबर ना 2 बॉल आणि 7 धावा कालपासून आपण या स्पर्धेमध्ये असे सामने पाहतोय 2 चेंडू 6 2 चेंडू 7 1 चेंडू 6 आणि प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे की क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकलेला आहे कोपरी 11 मैदानामध्ये कमाल करतोय सामन्यामध्ये ते परत आले नाही तर सामना प्रतिस्पर्धेच्या दाढेतून त्यांनी हिसकावून काढला आणि विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत पायचे फलंदाज मैदानामध्ये काय कमाल करेल ओंकार ऑन स्ट्राइक मंदार ऑन नॉन स्ट्राइक Yes, big hit, long on this time shot, long off line, झेलला आणि उरल्या सुरल्या अशा देखील आता मावळल्यात शेवटचा चेंडू आणि 7 धावा बोनकुळे 11 साठी घाटा दिवस मावळतोय शेवटचा चेंडू 7 धावा या चेंडूवरती षटकार मारला तरी त्यांचं काम चालेल असं मला स्कोरर कळवत आहेत मला विकेट्स कडे बघायचंय आतापर्यंत 4 गडी बाद 5 गडी बाद 25 धावा 24 धावा फलकावरती आहेत तर या बाजूने आपण फलंदाजी करताना पाहू 7 गडी बाद 30 धावा बनवल्या होत्या कोपरी 11 त्यामुळे या चेंडूवरती षटकार मारला तरी सुद्धा स्पर्धेच्या नियमानुसार विजय घोषित करण्यात येईल बोनकुळे 11 ला शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज टेनिस क्रिकेट मध्ये हा क्षण आपण कित्येक वेळा अनुभवलाय मला वाटतं प्रेक्षकांनी या चेंडूचं स्वागत करायला पाहिजे आपल्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाद्वारे पहा ज्यावेळेस गोलंदाज धावत येईल त्यावेळेस आपण फलंदाजाला मोटिवेट करूयात गोलंदाजाला नक्कीच प्रेरणा देऊयात प्रोत्साहन देऊयात एक चांगला चेंडू त्याला टाकायचा आहे आणि एक चांगला फटका फलंदाजाला खेळायचा आहे शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे परंतु स्पर्धेच्या नियमानुसार 6 धावांची गरज आहे कारण सामना टाय झाला तर विकेटवरती आपण निर्णय देतो त्या सामन्याचा या स्पर्धेचा नियम आहे पुढच्या फेरीमध्ये षटकार मारल्यानंतर प्रवेश करेल बोनकुळे 11 षटकाराची गरज या चेंडूवरती पाहायचंय असा एक तुडुंब षटकार आपल्याला बघायला मिळतोय की फलंदाजाला गाठून ठेवतोय बांधून ठेवतोय क्षण तर अशा अनेक येतात परंतु असा एक अविस्मरणीय क्षण आता आपल्या समोर आहे निशांतजी भगत साहेब आणि दशरथजी भगत साहेब यांनी निर्माण केलेला हा एक देखणा सोहळा
आपल्या काळजाचा ठोका चुकवतोय, उत्कंठा शिगेला पोहोचवतोय, रोमांच निर्माण करतोय. तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, रोमांच थरार या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती चरण सीमेवरती पोहोचलेला हा उत्साह उधाण प्राप्त होतोय. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चेंडूचं. शेवटचा चेंडू आणि 6 धावा. ओ फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. सामना जिंकलाय कोपरी 11 10 चेंडू मध्ये 15 धावा आणि तिथून पुढच्या 14 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 9 धावा खर्च करत हा सामना दिमाखात आपल्या हातामध्ये घेतला आणि एक संस्मरणीय विजयाची नोंद या स्पर्धेमध्ये केली. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन टू कोपरी 11. आभार या बोनकडे 11. आपण पाहू शकाल नगरसेविका हेमांगी सोनवणे यांचं आगमन होतं. त्याचबरोबर काँग्रेस नेते अंकुशजी सोनवणे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर परेशजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालंय. शिक्षणाचा सातत्याने वसा घेतलाय परेशजी ठाकूर साहेबाने. मेंबर बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेलचे. त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पनवेलचे. डायरेक्टर ब्रदर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पनवेल. मॅनेजिंग डायरेक्टर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे. सेक्रेटरी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलचे. फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट बेसबॉल असोसिएशनचे. त्याचबरोबर प्रेसिडेंट रायगड डिस्ट्रिक्ट खो खो असोसिएशन. अशी अनेक पदं सातत्याने भूषवत आहेत परेश रामशेठ ठाकूर आणि ते इथे उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय निशांतजी भगत यांच्या वतीनं. साहेब आपलं स्वागत आहे या प्रतियोगितेमध्ये. त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल. मेंबर महात्मा फुले महाविद्यालय अश्विन भोईर. तुमचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय परेश रामशेठ ठाकूर साहेब. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल धीरजजी देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आपल्या मंचावर पाहुणे आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सातत्याने सल्ला मसलत या मैदानासाठी देखील मोठं योगदान आहे परेश रामशेठ ठाकूर साहेब यांचं. त्याचबरोबर याच विभागातल्या नगरसेविका तुम्ही पाहू शकाल रुपालीताई निशांत भगत, त्यांच्याच बरोबर वैजयंतीताई दशरथ भगत, फशीबाई करसन भगत या देखील अतिशय आनंदित आहेत. स्क्रीनच्या माध्यमातून रोणी देखील आहे. रोणी देखील सातत्याने दुसऱ्या रजनीमध्ये आनंद घेतोय स्पर्धेचा. चला सामना चालू होतोय. जुईनगर आणि माझ्याबरोबर जोडले सँडी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच